गुड मॉर्निंग. बाय बाय टू दिस ब्युटिफुल व्ह्यू. या बॉय. आता कर आणलंच मला. हा जाऊ द्या. आता आंघोळ करून फ्रेश होऊन फ्रेश आंघोळच केली. चहा पिऊन आम्ही आता निघालेलो आहेत गोकर्ण जाण्यासाठी. तसा फार जास्तच उशीर झाला आहे. 7ला निघायचा प्लॅन होता पण आता 10 वाजलेत सकाळचे. गोकर्ण आहे 150 किलोमीटर लांब. तिथं पोचायला आता 1 वाजतील. तर झोप तर 1 नंबर झाली. फार जास्तच झाली. 8-9 तास झोपलो. हां काल भालू दिसला. खरं तर काल एवढा मोठा भालू दिसला म्हणजे मग मी तर नव्हतो. ह्यांना दिसला. 3-4 माणसांना सुचलून खाण्यासारखा होता. आणि हसण्यासारखी पण विषय नाही, चेष्टा पण नाही. खरंच सिरियसली दिसला होता हा भालू. आणि मागं पण लागला होता त्यांच्या गाडीच्या. आता हे माहीत नाही होती गोष्ट खरी पण दिसला तर होता. एवढी तर गोष्ट खरीच आहे. आणि आता आम्ही गाडीला बॅग बांधताना तयारी सुरू झालेली आहे. गोकर्ण निघायची. बाय बाय. 1 नंबर रिसॉर्ट, 1 नंबर सर्विस, 1च नंबर जेवण. फक्त कन्नडमध्ये नाव आहे पण मी सांगतो नाव मनोमय रिसॉर्ट्स. तेवढं लांबचं काय दिसायला लागले का? मनोमया रिसॉर्ट हे रिसॉर्टचं नाव. 1 नंबर रिसॉर्ट सगळ्यासाठी. फॅमिलीसाठी पण 1 नंबर, फ्रेंड्ससोबत पण 1 नंबर, डेटसोबत पण 1 नंबर. डेटसोबत काय असते? डेटसोबतच असते. तुला कळत नसते ते. तुला काय खेळणार आता? तू जुना आशिक झालास. आम्ही नवीन जमान्यातले. आणि हा एक गुड न्यूज ती सांगितलेलं ते शेळकेच्या पप्पांचं जे हेल्मेट होतं ते आम्ही कुर्बानी केलं. आता टाकून दिलं शेवटचं. एवढी हॅरेसमेंट झाली होती माझ्या मित्राची, ओमकारची. त्याचं आम्हाला दुःख सहन होईना झालं. त्याच्यात एवढे काय वन्यजीव होते त्या हेल्मेटमध्ये. ते डोक्यात घातलं की ते सगळे जीव बाहेर यायचे, तोंडावर यायचे, तोंडात पण जायचे. त्यामुळे त्याची कुर्बानी देणं आम्हाला म्हणजे हेच होतं, अनिवार्य होतं आणि ते केलंच. आता आपण आलेलो आहोत दांडेलीवरून 11 किलोमीटर लांब. आणि 11 किलोमीटर असं एक सुनसान रस्त्यात एक हॉटेल भेटलं आहे छोटंसं. तिथं आता नाश्ता करायचा मस्त. कारण नाश्ता केला नाही सकाळपासून. भूक लागली सगळ्यांना. काय बोललो अडखळत? आमचं स्पष्ट नाही आहे का? बोल. आता ह्याच्या पुढची व्लॉगिंग देशमाने सांभाळेल. म्हणजे ह्याच्या पुढची. आज माझ्या व्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत आहे. मी आता दाखवणार आहे तुम्हाला ह्या जंगलातली माकडं. आम्ही तुळजापुरातले माकडे म्हणतो. ह्या जंगलातले काय वाघ दिसला. आदित्य उसको खट्टा खाने का मन हो रहा है. चला आता निघायचं अजून एकदा मस्त की. आता डायरेक्ट 50 किलोमीटर थांबायची अशी इच्छा आहे माझी. इच्छा पूर्ण करणारे न पूर्ण करणारे भरपूर जण आहेत माझे. 20 किलोमीटरला आता 20 किलोमीटरला जर नाश्ता केला मी खरं सांगतो व्लॉगिंग बंद करल. आता व्लॉगच येणार नाही. आणि आधी असं दिसतंय काय तर तोंड पण असं दिसत. आता मी ओंक्याला सांगतो सीनरी शूट करायला. रस्ता फार भारी बघण्यासारखा आणि व्हिडिओ काढून मग ते टाकतो. बाय जोपर्यंत. बाय बाय. सगळ्यांची फाटून हातात आली आहे. गाड्या फुलवान भिजत आहेत. आम्ही तर सगळं बॅग भिजलेले आहेत. 50 किलोमीटर राहिले तरी पण एवढा मोठा पाऊस. आता कधी पाऊस कमी होईल ना कधी निघतो आम्ही असं झालंय. पण तसं तर आता निघावंच म्हणतो. पण तसं तर आमचं सगळंच भिजलंय. करायला ना आता रेनकोट.
ते अश्लील बोलतात फार जास्त. मला फिरू वाटत नाही यांच्यासोबत. पाऊस कमी झाला नाही झाला आता फरक पडत नाही. आता आम्ही निघालो असल्या पावसात पण निघालो बाबा. कारण सगळं भिजलंय. फरक पडत नाही. गाडी भिजली, आम्ही पूर्ण भिजलो. असं काहीतरी थांबलो घरी पण सीन भारी आहे. आणि आपला मोबाईल वॉटरप्रूफ मुळे काय विषय नाही. व्हेरी ब्युटिफुल. अजून 30 किलोमीटर राहिलंय. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आम्ही फार फार जास्तच भिजत शेवटी कसं तरी 6 तास 100 किलोमीटरसाठी 6 तास लागले. कसं तरी करत आता आलेलो आहात गोकर्णाला. तरी सुद्धा आत्ता पाऊस बंद झाला. एवढी भूक लागली. दुपारचे वाजले 4 वाजले 4. आणि मग आत्ता रूमच्या बाहेर निघालो. आता आलो कुठतरी जेवायला एक बीचच्या कडेला. असंच कुठलं तरी साध आहे. आता बीचमध्ये स्विमिंग करायला पण भीती वाटायली. कारण समुद्र फार जास्त खवळलेला आहे, फार जास्तच. उद्या सकाळी 4ला निघायचा प्लॅन आहे. तो पूर्ण होतो का नाही पावसामुळं हे माहीत नाही. ह्याला कुल्ले पकडायचे. कुल्ले काय असतात काय माहीत नाही. कोल्हे असतात ते. आणि ते कोल्हे इथं भेटत नसते. इथं शिंपले भेटत असतात. शिंपले भेटतात, कोल्हे नाही भेटत इथं. हॉटेल तसं बरं आहे पण 10-5 वाटायला नाही. वाईब वेगळ्या आहे. व्हेज आहे म्हणलं चला कुठे तर जेवायचंच आहे. वेलकम बैक टू माय ब्लॉग. हमारी प्राइवेट हमने नाही हिंदीत नाहीच माझा. हे आमचं अजून एकदा आम्ही विला जे बुक केलं आहे ते एकदम प्रायव्हेट प्रॉपर्टी आमची. म्हणजे एकदम प्रायव्हेट पॉश एकदम प्रायव्हेट. आमचंच फक्त विला आहे. असं आम्हाला पार्किंग आमची सेपरेट प्रायव्हेट पार्किंग आहे. आमची असा विला आहे. आता निघालो गोकर्ण महाबळेश्वरचे मंदिराचे. मला दाखवतो मंदिर ते कसं आहे मस्तपैकी. देतो अजून 2-3 मंदिर आहेत. आता पाऊस पण बंद झालाय. वेलकम. आता आपण कुठल्या मंदिरात आलो आपण सांगा. आपण गोकर्ण महाबळेश्वरच्या मंदिरात आलेलो आहेत आता सध्या. हे आहे मंदिर. आम्ही लाईन इथं भरलो. आणि इथं कंपल्सरी लुंगी किंवा पंचा किंवा धोतर गुंडाळणे कंपल्सरी. आणि माझ्या मते शर्ट पण अलाउड नाही आहे. दर्शन कसं झालं ते नंतर सांगतो. तोपर्यंत लाईनमध्ये मस्तपैकी एन्जॉय करत आहे मी, ओमकार आणि देशमाने आदित्य, सौरभ आणि शेळके बाहेर आहेत. इथं आम्ही आयडिया केली. आम्ही 3 नवीन पंचे घेतलेत. 3 जणांनी आता दर्शन घ्यायचं, 3 जणांनी नंतर दर्शन घ्यायचं. त्याच पंचानं 150 रुपये वाचले. बरोबर आहे. त्यात भक्तीचा काही विषय नाही आहे. भक्तीसाठी तर आलोच नसतो. काय घरी पंचा आहेत मग ते कशाला वाया घालायचे बघा. नाही तर 50 रुपयाचा एक पंचा घ्यायचा आणि घ्यायचं दर्शनाला. दर्शन पण फ्री आहे का नाही हे माहित नाही. बघायचं मंदिर तर छान आहे. आद्याला पंचमी भेटली आणि आद्याला पंच भेटला. तसा एक पंच आम्ही सगळ्यांनी मिळून घाण केला. आता त्याला नवीन 3 पंच प्रॉफिट. गप रे देशमाने, गप रे. युट्यूबला लाईव्ह यायचे ना. आता ब्लॉगच 2 माणसं बघतील. लाईव्ह मध्ये तर मी एकटाच. काय सांगा अचानक बाहेर आली व्ह्यूज. अचानक भयानक कोणतरी येऊन मला शिवाय द्यायला लागलं. काय का असं ना हेट पिऊ सपोर्ट भेटू दे फक्त व्ह्यूज येऊ दे. ते पण आहे बरं. तसं बघू ह्याच्यामध्ये. पुनीत म्हणून माझं एम काय माहिती का. व्ह्यूजचा. व्ह्यूज माझ्या ब्लॉगला 50 याव्या आणि 10 लाईक्सचं माझं हे आहे. ती बंद कर व्हिडिओ आणि हे करू आपण मध्ये प्रार्थना करू चॅनलसाठी तुझ्या. चांगलं बोलला काहीतरी तर मग करावंच लागेल मला. माझ्या चॅनलची गोष्ट आहे. मग शेवटी दर्शन झाल्यावर भेटू. मग आता आमचं दर्शन ते सगळं करून झालेलं आहे. अशा प्रकारे गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. अजून काय त्याला गोकर्ण महाबळेश्वरचं दर्शन घेतलं. आणि आता आलेलो आहे आम्ही बीचवर. रात्र झाली एकदम काहीच दिसेना. तरी पण आता उद्या सकाळी निघायचं आहे आम्हाला.
हा, आता उद्या सकाळी निघायचं म्हणून आता आम्हाला रात्रीच बीच एन्जॉय करावं लागत आहे. बघा आमचा फार जास्त एन्जॉय सुरू आहे. ये असा काहीतरी बीच आहे. दिसायला लागलं की मला वाटलं दिसणार नाही एवढं रात्रीचा बीच. दिसायला लागला माझ्या ब्लॉग साठी काही ते नाही. सुंदर लाटी यावी लागते आणि घेऊन जावं लागतं. आणि ठेवतो आता मोबाईल. एन्जॉय करतो. आमचे 3 सवंगडी आमच्या सोबत नाही आहेत सध्या. ते गेले दर्शनासाठी. तोपर्यंत आम्ही enjoy करतो. उद्या सकाळी आता भेटूया. शिवाजी महाराज तिकडे पुढे आठवत नाही. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. चाय. आता आम्ही सकाळी फार उशिराच निघालो. 4 वाजता निघायचे होते. निघायला 10:30 वाजले. किती वाजले? 9:30 वाजले. 9:30 निघायला 9:30 वाजले. 550 किलोमीटर आहे तुळजापूर गोकर्णवरून. आम्ही 4ला निघणार होतो पण पाऊस काय थांबच ना. मग शेवटी थोडा कमी आता भिजतच निघालोत. मग शेवटी 2 रेनकोट घातलो. पॅन्टीला रेनकोट नाही म्हणून पॅन्ट पूर्ण भिजले. पूर चाचलाय बूटमध्ये. बूट आणि एवढा जड आहे की ते स्वतःच कंट्रोल करायला मी चालच न झालोय असा विषय. पण आता तर फार फास्ट चाललो. 1 तासात किती कव्हर केलं? 30, 35, 60, 70 किलोमीटर. 70 किलोमीटर 1 तासात. ते पण नाश्ता करून एवढं क्रॉस केलं. म्हणजे स्पीड तर चांगली. ह्या स्पीडनं जर गेलो तर मग पोहोचतो रात्री 8 वाजेपर्यंत तुळजापूरला. पण एवढं स्पीड होतच नाही. जेवायला थांबावंच लागतंय. मग नाश्ता करताना एक चहा पिला. फार खराब, फार घाण. अजून एक चहाला सुट्टी नाही कधीच. आता आम्ही जम्मूच्या 10व्याला थांबलो होतो. 200 किलोमीटर पार करून अजून 200 किलोमीटर राहिलंय तुळजापूर. जेवण झालंय मस्तपैकी. निघालो. फार थकलो. 4 वाजलेत. 1 वाजता वाटायला आता घरी पोचायला. तर आता आपण ब्लॉगच्या एकदम ट्रिपच्या आणि ब्लॉगच्या एकदम शेवटच्या टप्प्यात पोहोचलेलो आहे. आता इथून घर आहे फक्त 30 किलोमीटर. जेवायला थांबलो. 550 किलोमीटर एका दिवसात. असं वाटलं होतं भरपूर वेळ लागेल पण किती वाजले? निघालो तर 10:30ला. म्हणजे 10 तासात 11 तासात 550 किलोमीटर. राईडमधल्या 25व्यांदा भिजल्यानंतर मी एवढ्यांदा तर भिजलो. आता भिजून पण फरक पडत. पॅन्ट झिजली. गाडी तर एवढी घाण झाली एवढी की गाडीकडे बघू पण वाटणं बसू पण वाटणं गाडीवर. एवढी घाण झाली गाडी. आणि झोप तर आता एवढी आली की आता 35 किलोमीटर जाणं पण अशक्य वाटायला. तरी पण करायचं मस्त तर ये. आता आमचे सवंगडी आलेत. भूक लागली सगळ्यांनाच. सवंगडी कशा आलेत बघा आमचे नटून तटून. तोपर्यंत आता जेवण करतो आणि घरी जाणार. जेवणाचा आस्वाद दाखवतो तुम्हाला. नाही जेवणाचा आस्वाद तर नाही दाखवणार. आणि आता ब्लॉग पण आता इथं संपणार आहे. बाय बाय टाटा. लाईक शेअर सबस्क्राईब करू वाटलं तर. नाही तरी बस बरा. मला मोटिवेशन भेटतंय मला अजून एकदा व्लॉग करायचं पुढच्या ट्रिपला. एक कारण भेटलं अजून एक ट्रिप मारायचं, व्लॉगिंग करायचं. आवडला व्लॉग तर लाईक करा, सबस्क्राईब तर तसंही करा. आवडलं नसलं तरी पण काय फरक पडायला लागला सबस्क्राईब करायला. चला मग बाय बाय. अजून काय व्हिडिओ राहिला तर नंतर टाकतो बनवून उद्या परवा शेवटला. बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब आमच्या एकदम. लाईक शेअर सबस्क्राईब. 2 काय 2